ते भीमरथ्यं वरं कुण्डलिकं दातुं मुनीन्द्रैः समाधिस्ततमं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वव्याद्या आत्मरूपा देवा तुती गणेशो सकला आत्मती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जिजो तुझ्याची किल्ल्या स्मरण वै सकळ विद्येचे अधिकरण ते तिवंदु श्री चरण सद्गुरूंचे ध्वनी हे नमस्कार होणी आता। हैसा सद्गुरु पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी देहावे न लोटांगणी तया सद्गुरुशी देहावे न लोटांगणी तया सद्गुरुशी देहावे न लोटांगणी तया सद्गुरुशी। श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा अंतरी उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख दौरली ही काया कुटीच्या उरशे नद्या नारीशे बुद्धरलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सालाबाद प्रमाणे सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज यांची पुण्यतिथीचे पर्वणी संतांच्या मुखातून ती बाहेर पडाल ते शास्त्र होतं आणि संत ज्या तिथीला जातील ती पावती आज श्रीपाद बाबांचा पुण्य स्मरणाचा उत्सव करू शकतो आपण सद्गुरूच्या कृपेने। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करीत आहोत। जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबा तुकाराम महाराज यांच्या गाठी तिला का संतांच्या चरणी का नतमस्तक व्हायचं, का साष्टांग दंडवत घातला, का लोटांगण घातलं, अगोदर लोटांगण घातलं त्याचे नतमस्तक झाले आणि त्याची कारण पुढे सांगितली या अभंगामध्ये तुकाराम महाराज का संतांच्या चरणी साष्टांग दंडवत का विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। जे संतांची भेट झाल्यामुळं जी जीवनात तळमळ होती, जी अस्वस्थता वाटत होती, ती शांती लाभत नव्हती, ते सगळं मिळालंय तुकाराम महाराजांना। विश्रांती पावलो आत्ता निश्चिंतेने पावलं विसावा खोंटल्या धावा कृष्णेच्या आता तृष्णा थांबली, हवे पण संपलंय, आता निश्चिंत झालो का संतांच्या दर्शनाने संतांच्या कृपेने वाढले अंतरी प्रेम सुख। ज्या सुखासाठी जे आयुष्यभर तळमळतोय ते सुख जिथं पाहिलं तिथं नव्हतं, ती जिथं जागा सुखाची होती ती जागा संतांच्या कृपेने सापडली आणि त्या सुखाची प्रत्यक्ष अनुभूती आली, ते सुख मिळालं। डवरली ह्या काया कृपेच्या वरशी नवे अनारीशे उद्धरलो। डवरली म्हणजे काय, अशी काया झाली तर कसं काय म्हणतात, देव भगवंताचं दर्शन व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला दीन व्हावं लागत। दीन याचा आपला जो वापरातला शब्द आहे दीन दुबळा, म्हणजे आपण एकंदरीत तो मागास म्हणजे विचारांना म्हणा किंवा संपत्तीला म्हणा तो दुबळा समजला जातो, पण दीन याचा अर्थ
जसं चांगदेव महाराजांना मुक्ताबाईनं कोरा म्हटलं, पण ते आपल्याला नाही आधी कळत कोरा म्हणायचं. कोरा म्हणजे काय याचा अर्थ आपण काहीतरीच लावतो आणि अगदी थोडं अभिमानामध्ये सांगतो का चांगदेव महाराज 1400 वर्ष तपश्चर्या केली तरी ते कोरेच होते. ते कोरे होते याचा अर्थ ते निर्मळ होते, त्यांची काया दौरली होती. ज्या वेळेस आपल्या देहातले सगळे दुर्गुण निघून जातील, काम क्रोध लोभ ठाईचे निघाले, मग आनंदाची सृष्टी झाली. ते सगळं गेलंय. आणि जसं एखाद्या झाडाला जर बहार आला ना, ते कसं माणूस काय झाड डवरलंय बा, तसं हे शरीर डवरलंय. कशामुळं? ते संतांच्या संगतीमुळं. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. पण तरी सुद्धा आता आपल्याला एखादं सहज जरी म्हणलं तर मस्त चालू बरं का, त्याला थोडी जर बाधा असेल तर तो म्हणतो त्याला पुण्य करावं लागत. हा सुद्धा अहंकार आहे. पुण्य करावं लागतं. बाकीचे लोक काय सगळे पापच करते का, तूच पुण्य केलं का? हा सुद्धा अहंपणा निघून गेला की ती काय म्हणते, नवे अनारशी उद्धवलो तुका म्हणे मजन घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. शेवटच्या चरणामध्ये सांगतात सेवा, मी सेवा करतो हे सांगू सुद्धा अहंपणा आहे, अभिमान आहे. ते न कळता घडलं पाहिजे सगळं. आणि ते प्रामाणिकपणे कबुलीत येतात की न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा. असं जसं पितामह भीष्मांना 42 वर्ष मागं जावं लागलं, पुण्य असं का पाप असं. त्यांना जेव्हा त्या सरपंजिरीवर झोपावं लागलं 6 महिने, त्यावेळी कृष्णाला विचारलं होतं, म्हणजे देवा आम्ही तर पाप केलं नाही, पण मला काय हे भोगावं लागलं. मागच्या पिढ्या एकूण 42 पिढ्या शोधल्या, तेव्हा ते सापडलं, ते एक सरडा भेटला होता. तसं पुण्याचं ठेवा सुद्धा किती जन्मात असू शकेल. तुकाराम महाराज म्हणतो सांगता येत नाही, पूर्ण ठेवा होता म्हणून अनायशही संतांच्या कृत्यानं उतरलो. असा एकंदरीत हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. श्री संतांच्या माथाच्या नावारी साष्टांग हे करी दंडवत का लीन झालो. काय झालं नेमकं? ज्ञानेश्वर माऊली पैठणला विराट बोलावला आणि निघाले. मध्ये नेवाशाला आल्यानंतर सच्चिदानंद बाबाचा प्रसंग झाला, त्यांना उठवलं. आणि एव्हाना असं झाल्यानंतर त्यांची कीर्ती वाऱ्यासाठी पसरली होती. वारे हाती चाले संतांचे मापून, त्याला कुठे जाहीर करावं लागत नाही. ती कीर्ती वाऱ्यासारखी आळंदीला गेली होती. तर आळंदीवर किती दिवस त्रास सोसलेला होता, ते कशासाठी गेले, त्याचे काय परिणाम झाले, बहुतेक लोक त्याच्या शोधामध्ये होते. ती कीर्ती पसरली. इथं चाकणला गेल्यानंतर मध्यंतरी त्या बेल्याला तो रेड्याची समाधी, रेड्यानं तिथं हे ठेवला, तिथं समाधी झाली त्यांची. आणि पुढे चाकणला गेल्यानंतर तिथं सुभेदार मोठा माणूस होता त्या काळामध्ये, सरकारी असतात ना ते आपले देशमुख होते तसे घराण्यातला सुभेदार. आणि पण एकदम संपत्तीवान आणि सात्विकरण होतं ते. आणि त्याने ते माऊलींची कीर्ती ऐकली होती, माऊली येऊ राहिले म्हणून माऊलींची त्यांनी मुक्कामाची व्यवस्था केली. मुक्कामाची व्यवस्था केल्यानंतर संध्याकाळी सगळं असं त्यांचं पूजन, संत पूजन झालं, प्रसाद केला, पंक्ती बसल्या आणि सगळे जेवायला बसले. तर त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रूचा झाला. माऊलींनी पाहिलं त्याच्या मुखाकडे, आणि काका आता एवढा सत्संग झाला, सुंदर प्रसाद बनवला, आपण सगळे आता जेवायला बसलो, आणि तुमच्या डोळ्यात का अश्रू सुरू झाले? तो म्हणे प्रभू माझ्या मुलीची मला आठवण आली. खूप सात्विक मुलगी आहे. आता जर तिला एवढी आवड आहे संत सेवेची, सत्संगाची, आता या प्रसंगाला जर ती इथं असती आणि तुमची जर भेट झाली असती तर तिला कल्पनाच्या विरेत आनंद झाला असता. म्हणजे एवढी सेवा केली असती तिनं, किती देहभान विसरून सेवा केली असती. पण माझं दुर्दैव असं आहे की ती कराडच्या राजाला दिलेली सून आहे. म्हणे कराडच्या राजाला सून दिली, पण ते घर परमार्थाच्या विरोधात आहे. आणि त्या राजाचा हुकूम असा आहे की त्याच्या नगरीमध्ये संताला सुद्धा प्रवेश बंदी आहे, संताला येऊ देत नाही. माझा अशी तळमळ लागली की तुमची आणि तिची एकदा भेट व्हा अशी माझी इच्छा आहे. जाल का माझ्या मुलीच्या घरी? पण तो राजा येऊ देत नाही तिथं. जाईल म्हणे, माऊलीने सांगितलं जाईल म्हणे. प्रसंग असा झाला
का नामदेव महाराज आणि माऊली ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले त्यावेळेस फिरत फिरत ते त्या सातारा कराड तालुका आहे तिथे गेले आणि त्यांना ती आठवण आली का त्या सुभेदाराची मुलगी इथं. मग तो सुभेदार तर संतांना प्रतिबंध यायला नगरीमध्ये. मग काय करायचं तर तिथं कृष्णा नदी आहे आणि त्या कृष्णा नदीमध्ये नामदेव महाराजांनी माऊलीने अखंड हरिनाम सप्ताह उभा केला 7 दिवसाचा. काय संतांचे वचन काय राहते ते वारे हातीच माप चालतं. एवढी ती बातमी पसरली आणि एवढा समाज गोळा झाला आणि रोज एवढा सत्संग वाढला आणि नामदेव महाराज कीर्तन तर म्हणजे मग देवाला नाचावं लागत. असा प्रभाव झाला त्या समाजावर तिथल्या की जसं धुंडीचे धुंडी रोज कीर्तनाला येऊ लागले. वाळवंटामध्ये काहीच खर्च नाही काही नाही. आणि मग अन्नदान सुरू झालं. ते लोकांनी पाहिलं, 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, असं देवभान विसरून समाज गेला इथं. त्यांची त्या लोकांनी घेऊन अन्नदानाची व्यवस्था केली आणि नामदेव महाराजांचं रोज कीर्तन. अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराजांनी आणि ती बहीण त्या त्याची बहीण ती सुद्धा तिथे कीर्तनाला तिने ऐकली ना कीर्ती. ती दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ती कीर्तनाला येऊ लागली. रोज अशी समाजामध्ये बसायची राजाची सोय आणि खुश तिला सुद्धा एवढा आनंद झाला. आणि त्या एका कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी अन्नदानाचं महत्त्व सांगितलं आणि त्या अन्नदानाचं महत्त्व तिला एवढा मनावर परिणाम झाला की मला या संतांना भोजन द्यायचं घरी नेऊन, असा तिचा बसल्या बसल्या ठाम निश्चय झाला. आणि नंतर सगळं ते कीर्तन झालं, जेवण झाले आणि तिने निवांत जाऊन माऊलीची भेट घेतली, दर्शन घेतलं आणि विनंती केली की तुम्ही माझ्या घरी भोजनाला चला. तसं याने जसं सांगितलं आहे ना शेवाच्या चरणामध्ये, माझं न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला, तीच गती तुझी. आणि गेले ते माऊली नामदेव महाराज एक दिवस तिने सांगितलं संध्याकाळचं जेवणाला. तिला एकच मुलगा होता. तिनं माऊली येणार त्यांच्या अगोदर काय केलं, त्या मुलाचं असं मोठं मुलगा होतं त्यापेक्षा काम थोडं तिचं नड दाबून ती पोरं मारून टाकलं आईना, झोपून ठेवलं. आणि नंतर आले नामदेव महाराज आले, माऊली गेली आणि ती बातमी तिथे थोडी घरातल्या घरात माहिती झाली होती. पण माऊलींच्या तिनं कानं जाऊन सांगितलं, जेवायला बसले ना कानं जाऊन सांगितलं. कारण हा प्रकार तिच्या नवऱ्याला दाखवायचा होता तिला. कानं जाऊन सांगितलं म्हणजे माऊली मी माझ्या हाताने केलं म्हणे, माझं मुलगा माझ्या हाताने मी गळा दाबून मारलं ठेवलंय म्हणे कसं. माऊलीच्या कानं सांगितलं. मग माऊलीनं सांगितलं म्हणे हा ना म्हणे त्याला जेवायचं ताटं केलेले आणि ते मुलगा आणलं. आता काय ते माऊली सामान्य नाही ना, जसं सच्चिदानंद बाबाच्या अंगावर तीर्थ टाकून सच्चिदानंद मला उठले तसं ते मुलगा उठलं ना. आणि हा प्रकार पाहिल्यानंतर जो माणूस सणा संतांची बंदी केली होती त्यांच्या परिसरामध्ये यायची, त्याने संतांची हा पायी माझा विश्वास सर्व भावेदास झाला. त्या दिवसापासून तो दास झाला की फार ते माऊलीची किती निष्ठा होता किती. कारण ही कीर्ती ऐकली होती ना कोणाची, सच्चिदानंद बाबाची ही कीर्ती ऐकली होती. तेव्हा ही अनुभूती संतांच्या संगतीत गेल्याविषयी मिळत नाही आणि हा विश्वास प्राप्त होत नाही. हा इथं दोन्ही प्रमाणे लागू पडतात की संतांच्या पाजी माझा विश्वास सर्व भावे दास आणि तिथून पुढे तो खरोखर दास झाला संतांचा राजा असून सुद्धा संतांचा. अशी या संतांची काय आपण त्याला चमत्कार नाही म्हणता येणार, ती सहज घडलेली दिला असते. चमत्कार नुसतं दाखवलं तर निघाले असते तर ज्या दिवशी माऊलीच्या झोळीमध्ये शेण माती टाकली त्या दिवशी टाकणारच माऊलीने जाळ करून टाकला असतं. पण कसं असतं संतांचं बुडते हे जनांना देखावर डोळा म्हणून कळवळा येत असेल. भूताची दाय हे भांडवल संपतात, आपली ममता नाही येते. आपल्या हे सगळं जगाच्या कल्याणासाठी असतं. स्वतःचं त्यांचं काहीच करायचे ते या बुद्धीच्या पलीकडे वापर असतो. आपल्याला जर ते माणसासारखी दिसत असेल ना तिथं ते आपलं अज्ञान आहे. पण ती दृष्टी अजून आपल्याला आलेली नाही. पण हा विषय कोणी जर माणूस म्हणून पाहत असेल तर हा अज्ञानच समजायला लागतो. कारण ज्याला थोडंफार का होईना कसं म्हणते महात्मे सांगत असतात संत ओळखायला थोडंफार अर्ध आता अर्धे तर आपण नाही पण
अर्ध तरी व्हावं लागतं तरच, नाही तर मग माणसासारखे नव्हते संत काय आहे ना, तो आपण नसते तोच प्रकार आहे. म्हणून संतांच्या चरणावर लीन जास कसं सांगतात, संताविना प्राप्ती नाही अशी वेदाने सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून ही भूक जर लागेल असेल, काय दशा ऐशी गेल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरत अशी, ही गती अगोदर यावं लागत. हिचं काय मिळवायचं काय ना, सगळ्यांना माहिती होतं विषय. ज्या एक मुलगा कोणतं, धोडे भांडे करणाऱ्याचं मुलगा, आणि ते राजाची मुलगी मग तुम्हाला लग्न करायचंय, ही बातमी दिसते त्यांच्या कानात जर गेली तर फार मोठं धारावर राहणार नाही ना. आणि मग तिला सुद्धा तर राग यावा का नाही, मी कुठं, माझं कुळ काय, माझं गोत्र काय, आणि मुलगा कोणाचं, आणि ते म्हणते मला लग्न करायचं, हा विषय विचार करण्यासारखा आहे का नाही. तिथं संतवृत्ती कशी, तुझी तयार आहे मी, फक्त माझं एकच पण आहे, तेवढा तू पूर्ण कर. की एक 7 दिवस भगवान कृष्णाचं मंदिर आहे, वर तलवार टांगलेली आहे, आणि फक्त 7 दिवस जप कर, कृष्ण 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 कृष्ण. थोडं जर विचलित झाले तर वर तलवार पडणार आहे. आणि मग काहीतरी अपेक्षित न होईना, 7 दिवस त्याचं ते देहभान सगळं मग विसरून गेला. ती अवस्था प्राप्त झाली त्याला, आणि ते विषय सुद्धा संपून गेला. संतांची कामगिरी हीच की जे विषय घेऊन संतांकडे जर गेलो तर ते विषय पुरत नाही, पण निर्विषय करून टाकते त्या, भक्ती मार्ग प्राप्त करून द्यायच्या आपल्या हिताच्या गोष्टी ना त्या. आणि मग 8व्या दिवशी माळ घेऊन आली, बाबा उठ ना, मला वरायचं आहे तुला. आणि मग ओळखलं तर ते ज्ञान प्राप्त झालं. संतांच्या पायी माझा विश्वास, हा प्रकार हे केवळ संतच करू शकतात. तुकाराम महाराजांचा ते लोहगाव आहे ना, लोहगाव, तिथं एक सावकार होता. तो सावकार, तेव्हा तुकाराम महाराज तिथे वळण पण नव्हतं. तो सावकार दरवर्षी स्वतः सप्ताह करायचा, अखंड 7 दिवस सप्ताह एकटाच करीत होता. आणि महाराजांची कीर्तनं, महाराजांची दक्षिणा, गाव जेवण सगळं तो एकटाच करायचा. पण एक वर्ष असं झालं का तिथं दुष्काळ पडला, आणि सावकार सुद्धा त्याची आर्थिक बाबत कमी झाली. आणि त्यांच्याकडं 2 ब्रह्मचारी येत होते दरवर्षी. त्या ब्रह्मचार्याला त्यांची काही विदायगी असेल तो द्यायचा, 7 दिवस एका माग उलटून पालटून ते कीर्तन करायचे. आणि त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं यांच्याकडे ती आर्थिक प्राप्ती कमी झाली. त्यांनी विनंती केली की बाबा महाराज म्हणे, चालू वर्षी जर अशी अशी परिस्थिती, तेव्हा तुम्हाला काही दक्षिणा द्यायला माझ्याकडे नाही, म्हणे तुम्ही तसाच कार्यक्रम करा या वर्षी. त्याने नाही म्हणून सांगितलं, बाबा आम्ही तसं काय फुकट कार्यक्रम करणार नाही. सावकार नाराज झाला, म्हणे आपल्या काय सत्संगाला सत्कार्याला तर खंड नाही पडला पाहिजे, पण काय करावं आता. आणि तुकाराम महाराजांची कीर्ती थोडी थोडी पसरली होती, नव्हती याच्यात आली. त्यांनी कोणीतरी सांगितलं तुकाराम महाराजांचं नाव देऊला जा म्हणे. देऊला गेले ते सावकार, तुकाराम महाराजांना म्हणले, असं असं आमच्याकडे दरवर्षी कार्यक्रम असतो, पण दुष्काळ म्हणून असं झाले, तुम्ही आमच्या तिथं कीर्तन कराल का. तुकाराम महाराज म्हणजे माझ्या सगळ्या जन्माचं पुण्य एक कुठून आलंय, माझं कीर्तन करायचं हाच माझ्या आवडीचा विषय म्हणे. पण तुमची बिदागी काय नाही म्हणे, आपलं 2 टाईम जेवण द्या फक्त म्हणे, आमचं काय नाही, बिदागी नाही, दक्षिणा नाही, काय नाही, फक्त 2 टाईम जेवण द्या. आणि मग तुकाराम महाराजांचं त्यांनी कीर्तन तिथे गेलं. आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3ऱ्या दिवशी ते मुद्दाम पाहायला आले. कोण, ती संन्यासी, का आपल्या वाचून याचं सत्ताच होणार नाही, आता बंद पडलेला असं ती काय परिस्थिती म्हणून पाहायला आली. तर तुकाराम महाराजांचं त्याचं दरवर्षीचे कीर्तन वेगळं होते काहीतरी, जे असे थोडे लोक यायचे, ज्यांना थोडेसे आवड असे यायचे, मोजकेच लोक असायचे. आणि ह्या कीर्तन सुरू झाल्यापासून तिथं जागाच पुराणा. आणि ते 3ऱ्या-4थ्या दिवशी आले बघायला, म्हणे यांचा सप्ताह कसं काय होतो का नाही होतं, आपल्याशिवाय होऊच शकत नाही म्हणून पाहायला आले. तिकडं पाहिलं तर जागा पुराणा. म्हणे इथं नक्की तमाशा असला पाहिजे. कीर्तनाचं उलट केलं त्याने, काय होतं कीर्तनाचं उलट, नर्तकी. इकडं नर्तकी आणल्याशिवाय इकडं समाज जमला नाही म्हणे एवढा. आणि म्हणून ते पाहायला आले. आणि पाहिल्यानंतर मग इथं कीर्तनच दिसतंय. तुकाराम महाराज ते जसं देहभान त्यांचा विसरत होता, तसा श्रोत्यांचा सुद्धा विसरत होता. श्रोते सुद्धा देहभावातून जात होते.
आणि मग असा समाज सगळा डोलतोय कीर्तन असं रंग बसलेला ते बसले तेच जाऊन ते असे बघायचे तर त्यांना एकदा तुकाराम महाराज दिसायचे आणि एकदा भगवान विष्णूचे दिसायचे असे आलटून पालटून ते दोघंच बुजवायला लागली मलाही तसंच होतं मलाही तसंच होतं मग तुकाराम महाराजांचं ते रामेश्वर शास्त्री ना ते टाळकर्ण्यामध्ये होते त्यांच्याकडे गेले म्हणजे कोणी नक्की तुकाराम महाराज दिसतात एकदा भगवान विष्णू दिसतात म्हणे रामेश्वर भट्ट नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणते म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा म्हणे ते भगवान विष्णू आणि तुकाराम महाराज मग त्यांच्यावर एवढा परिणाम झाला का मग ते इतक्या दिवस संन्यासी म्हणून मिरवले लोक आणि ही खास त्याला ज्यावेळेस तिथं ते प्रचिती आली मग त्यांची सुद्धा अशी गती झाली की श्री संताची या माथा चरणावरील साष्टांग करी दंडवत असा काहीतरी का शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती कोणची तरी एक यावा त्याच्याशिवाय कसं झटून कामाला सांगितलेले झडझडून व्हायला नाही तरी या भक्तीच्या वाटेला तरी पावती अभ्यंग आता श्रीपाद बाबा आपण दरवर्षी ऐकतो काय बा या समाजाचं दुःख देत होते आपल्या घरी काय आहे आपले सुखाचे मार्ग कोणते आपले सुखाचे स्थान कोणते हे लय जमीन आसमानाचा फरक आहे हे आपलं सगळं लौकिकच चालत आणि त्यांचं जे आत्मसुख आहे ते मिळवलेलं असतं पण हे लोक चुकलेत हे पुढं सुख सुखीत भरकटत हिंडतात शोधितात सुखच पण यांचा मार्ग यांना समजला नाही मार्ग शोधून देण्यासाठी आणि मग आता काही ठराविक लोकांचे तर त्यातून दुपारी आलो होतो याच्यातून व्यवसाय निर्माण केला कीर्तनकारांनी पैसे कमायचा या श्रीपद बाबाने राहुरीला येण्यासाठी आपले प्रपंचातले वापरात येणारे तांब्याचे भांडे गहाण ठेवले आणि या जनतेला मार्ग दाखवण्यासाठी राहुरीला आले होते हा विषय नंतर कळाला त्या साथीकडे ती सोडून दिली पण हा एवढा कळवाळा का असतो एवढा कळवाळा का असतो कारण हे सगळे माझे लेखन असे तीन मानलेले असतात त्यांची दृष्टी सम झालेली असते व्यापकत्व आल्या अशा दृष्टीमध्ये या भगवंताचा सृष्टी आणि भगवंताचं ही सृष्टी म्हणजेच रूप त्याच्यातले हे सगळे त्यांचे आत्मा ना आपला आत्मा वेगळा नाही आपण सुखी तर तिने का दुःखी असावं ही वृत्ती संताची झालेली असते म्हणून हा कळवाळा असतो तुका म्हणे सुख परावया सुखे पण अमृत हे मुखे बोलत असे दुसऱ्याच्या सुखासाठी जे संतांच्या मुखातून येतं ते अमृत असतं आणि त्या अमृतानं आपल्याला मिळालं म्हणजे आपण त्याच्यातून अमर होत असतो म्हणजे या जन्म मरणाचा फेरा चुकवणं म्हणजे अमृत म्हणून या सगळं संताशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही देवा संगत आपण काही संपर्क साधू शकत नाही आणि संताशिवाय प्राप्ती नाही अशी ती ग्वाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ते का लोटांगण घालावं का शरण जावं का साष्टांग नमन करावा आपल्या हितासाठी हित ते करावे देवाचे चिंतन करुणे मन एक विधम ते देवाचे चिंतन आपल्याला संतांमुळे घडता येईल मग ते आपलं सुख आपल्याला मिळतंय म्हणून एवढ्यासाठी संतांचा अट्टहास तेवढ्यासाठी संतांच्या आता ते कसं आहे आज आहेत ज्याला ज्ञान झालं त्यांच्या दृष्टीनं आज आहेत जे अज्ञानी त्यांच्या दृष्टीनं ते त्यांचं फक्त आठवण आहे पण त्यांचा प्रभाव मात्र कमी नाही ज्या पहिला जो होता तो आज उलट तर संतांच्या देह ठेवल्यानंतर त्यांचा प्रभाव वाढत असतो कीर्ती वाढत असते जोपर्यंत देह रूपामध्ये आपण पाहतो तोपर्यंत त्यांचा देह आपला देह एकच असतो एखाद्या वेळेस आपली अशी सुद्धा काहींचे संशय होत असतो की जोपर्यंत संशय मिटेल नाही ना तोपर्यंत संशयावरील थोर पाप नाही गोर पाप हे संशय येणं सुद्धा पण ती दृष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संशय येत असेल ना मग आपली श्रद्धा कमी व्हायची कामं असतात आणि हे स्थितीला गेल्यानंतर
मग त्यांची नुसती कीर्तीच असते. देह नजरा पडत नाही म्हणून तिथे कलंक लागायचं काम येत नाही ना. ते भाऊसाहेब चव्हाण जोग महाराजांच्या हाताखाली तयार झाले. नागपूरला गेले होते, कीर्तन झालं जोग महाराजांचं. आणि कीर्तन झाल्यानंतर असा आपल्यासारखा परिसंवाद व्हायचा. कोणी माळा घालायचं, कोणी अनुग्रह घ्यायचे. ते बसले समोर जाऊन आणि महाराज मला पण माळ घाला. आता संतांची नजर कशी असते, हिरा ओळखला जातो. सगळं सामान्यातून एक हिरा ओळखला जातो, नजरेमध्ये येतो त्यांच्या. म्हणजे बाबा काय करतो तू? म्हणे मी प्राध्यापक आहे. म्हणे तुला माळ घालायची. म्हणे हा, तुला राजीनामा द्यावा लागेल. म्हणे पगार किती? म्हणे 50,000. राजीनामा द्यावा लागेल म्हणे. उठून गेले ते जोग महाराजांचं काय चांगलं झालं, गाठी बिठी झाला, जेवण खाणं, झोपले. सकाळी त्यांनी गाडी धरली आणि गेले आळंदीला. ते आळंदीला गेले. हे तिसऱ्या दिवशी गाडी धरली आणि आळंदीला गेले. परत बसले महाराज पुढे. म्हणे आता मला झाला अनुग्रह द्या. म्हणे नोकरी राजीनामा देऊन आलो म्हणे. राजीनामा देऊन गेले तिथं, अनुग्रह दिला, माळ घातली, ज्ञानेश्वरी गाथा हातात दिली. म्हणजे बाबा जा म्हणे भंडारी डोंगरावर. ज्या दिवशी ही गाथा आणि ज्ञानेश्वरी पाठ होईल त्या दिवशी मला येऊन भेटावं. तिथं काय आहे, राहायची सोय आहे का, खायची सोय आहे का, निवारा आहे का? आता प्रोफेसर माणूस म्हणजे कसा असणार आहे तो? काही विचार नाही. एकदा विश्वास ठेवला संतांच्या पायावर, कारण हे सगळं आता तेच करून घेणार आहे. गेले ते गाथा ज्ञानेश्वरी घेऊन 7 वर्ष खाली आले नाही. परत 7 वर्षांना खाली आले आणि मग ती गाथा ज्ञानेश्वरी ठेवली. साष्टांग दंडावर घातला. म्हणजे महाराज पाठ झाली. पाठीवर थाप टाकली. म्हणे बाबा आता तू साधू झाला. आता तू साधू झाला. आणि मग खरोखर साधू झाले. तर साधूला साधू म्हणणार तीच काय लक्षणं सगळे कळले, दिसले, अंतरंगी असतात. मग ते प्रकाश धर्माचं कार्य करायला लागले. आणि एका घरी असा त्यांचा जाणं यायला थोडा लोक वाढला. ते महिना 2 महिन्यातून 15 दिवसातून त्या घरी जायचे. आणि छोटीशी मुलगी होती. ती मुलगी यायची, ते बाबांच्या मांडी. तिला वेगळं दिसायचं ना, यांची दाढी वाढलेली, 4-6 माळा गळ्या, एवढा टिळा. आणि ती इतर माणसांची अज्ञानी मुलगी, पण हे महाराज इतर माणसांपेक्षा थोडी वेगळ्या स्वरूपानं दिसतात म्हणून त्यांची दाढी करवायची. बाबा सांगा तुम्ही कोण? बेटा तुला नंतर सांग. ते परत असे 4-2 महिन्यातून गेले का ती पुरीला अगदी त्याला आकर्षणच वाटायचं. ती मांडीवर जाऊन बसायची, दाढी करवायची. बाबा सांगा तुम्ही कोणी? बेटा तुला नंतर सांग. असं करता करता ती मुलगी मोठी झाली. तितका दिवस निघून गेले. ते मुलीचं लग्न झालं, सासूवाडी सासर घरी गेली ती. आणि मग बाबांचं वय होत आलं जवळ. आणि मग एक दिवस ती बाबा आजारी पडले. आणि ह्या मुलीचा प्रश्न मी आयुष्यभर अनउत्तरित ठेवला. त्या मुलीची आठवण आली आणि मग ती निरोप दिला का त्या मुलीला भेटायला आला. तर बाबांची अशी गादीवर झोपलेले होते. घडी 2 घडीची दोन घटकाचं आयुष्य राहिलं त्यांना कळलं होतं हे ठेवायचं. आता त्या मुलीला बोला म्हणे भेटायला. ते मुलीला भेटायला बोलवलं. आणि त्या मुलीनं कामच्याप्रमाणे बाबा माझ पाहिले. त्यांच्या दाढीवर हात फिरवला. त्याला छंद होता, ते लांब लांब दाढी होती. हात फिरवून बाबा सांगा तुम्ही कोणी? म्हणजे बेटा मी संत आहे. अहो तुम्ही संत आहे मला तर कधीच कळालं होतं पहिल्या भेटीमध्ये, पण एवढे मी संत आहे सांगायला आयुष्य का घालवलं? इतका दिवस का उशीर लावलात? मी लहान होते तेव्हापासून विचारते, तर आता मी बी मोठी झाली, लग्न झालं, मुलं बाळ झालं, तुम्ही संत आहे सांगायला एवढं आयुष्य का घालावं लागलं? म्हणजे आता माझं आयुष्य घडी 2 घडी राहिलं. आता माझ्यावर कोणी शिंतोडा उडून मला कलंक लावू शकत नाही. माझं संत पण आता कडेला जाणार आहे. म्हणून जोपर्यंत देत असतात तोपर्यंत कुणी काय अज्ञानी म्हणा किंवा द्वेषी म्हणा, कोणी बी काय नाव ठेवायला काय लागत, कोणच्या तोंडाला हात लावतात नाही. पण हे सुद्धा करून घ्यायचं नाही. पण संत आहे, संत मी संत आहे हे कधीच म्हणणार नाही. त्यांचं संत पण या असं अनुभवाला येत आहे. म्हणून आपल्याला प्रचिती येते. म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित, मायबापांच्या चरणी समर्पित, सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.